विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। शनिवार वाडा बोली मराठीत शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे। इसवी सनच्या 18व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते। भारत सरकारने शनिवार वाड्याला दिनांक 17 जून इसवी सन 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली। त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा असे नाव पडले। 1732 नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे बदल होत राहिले। बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास 1760 हे वर्ष उजाडले। 1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात। तर 17 नोव्हेंबर 1817 ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले। त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन राहत होता। त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती। 1828 मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या। पुढे तब्बल 90 वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली। 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली। त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत 1923 पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली। शनिवार वाड्यासंबंधी अनेक दुर्घटना आहेत। वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी आहेत। राजकारणाचे येथे फड रंगत। पेशव्यांचा दरबार येथेच होता। पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत। शनिवार वाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे। पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या। आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली। वाड्याच्या पटांगणातील मारुती सभा मंडप होता। हे मंदिर लॉईड्स पूल, हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल बांधणाऱ्या केंद्रांनी बांधले। मंदिरात 19 मार्च 1924 रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली। हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे। दिल्ली दरवाजा वाड्यातील प्रमुख प्रवेशद्वार तर हजारी कारंजे हे विशेष आहेत। इमारत संपादन करा। शनिवार वाड्याची इमारत 21 फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदी भिंत होती। ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत। वाड्याभोवतालच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे व 9 बुरुज आहेत। येथून जवळच मुठा नदी वाहते। तटाला 9 बुरुज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे। यापैकी पागेचा बुरुज यातून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे। त्यात तोफांचे गोळे ठेवत असत। तटबंदीला 5 दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अली बहादर किंवा मस्तानी खिडकी, गणेश नाटकशाळा उर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत। सर्व दरवाजे टोकदार कमानीमध्ये असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत। यात दिल्ली दरवाजाची उंची 21 फूट असून रुंदी 14 फूट आहे। हाच सर्वात मोठा दरवाजा आहे। वाड्याच्या सर्व तटांवर मिळून 275 शिपाई, रात्रंदिवस 500 स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी 1000हून अधिक नोकर होते। दिल्ली दरवाजावर नगारखाना आहे। आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच। देवडीच्या भिंतीवर शेषशाही, विष्णू, गणपती या देवतांची चित्रे काढली आहेत। ती आता बरीच खराब झाली आहेत। वाड्याच्या आतल्या भागामध्ये काय चालले आहे हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे। एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो, बाहेरून वाहता वाडा नरकासारखा भासतो, मात्र आत स्वर्गासारखा दिसतो। शनिवार वाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी 1755 साली बनवून घेतला। गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता। येथे एका वेळी 100 नर्तकी नृत्य करू शकत असत। महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेश मूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती। फुलांचा सुगंध व कारंजांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे। पुण्यातील पेशवे दप्तरात पेशव्यांच्या खजिन्यांची मोजदाद दिलेली आहे। या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवार वाड्यातील रत्नशाळेत 51,402 हिरे, 11,352 माणके, 27,643 पाचू, 1,76,011 मोती, 435 नीलम, 432 वैडूर्य, 417 पुष्कराज,
75 गोमेद, 444 पोवळी, 378 करड्या, 1562 पिरोजा, 1912 करिपोला कोरल, 497 लसण्या लहसुनिया असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना दुसऱ्या बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब यांना मिळाला. कानपूर आणि विठ्ठूर ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात 30 लाख रुपयांची सोन्या चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि 70 लाख रुपयांचे दागिने, जड जवाहिरे असा एकूण 1 कोटी रुपयांचा खजिना त्यावेळी ब्रिटिशांना मिळाला होता. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.